आणि महाराज म्हणला ही तरुणपणात घेतली असती ती संग लग्न केलं असतं. तरी तपोबळी जन्म वासनेचा संग किती वासना बेकार. अर्धा मिनिट शिल्लक वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्मधरी. इतकी वासना बेकार आहे. वासनेनं चांगल्या चांगल्यांचं वाजिले कामाजे मतवाल हरिणे नागविले बहुसाचे जोहार माय बाप जोहार निघाला बोलेचा जोहार माय बाप जोहार निघाला बोलेचा. नागविले बहुताशी. हरी म्हणजे पंढरपुरातले मालक आणि हर म्हणजे त्र्यंबकेश्वरचे मालक. धडक मागे शंकरा मारली शंकरा. ब्रह्मदेवाचं तर मात्रच करून टाकलं. तो मातीचा कुंभार नव्हता बरं ब्रह्मदेव. हे 9 छिद्राचे गाडगे तयार करणारा कुंभार. कुलाल हाडाचा बापचा राचा अखंड मडके तो. हे 3.5 हाताचे गाडगे तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे अपूज्य ठरला. हो अपूज्य. वेदार्थाचा गोवा कन्या विलास वेदी नाही आईसे सांगितले. गुरुजी किती विद्वान असन ब्रह्मदेव. गिरगावच्या बाळू सारखा भारतात एक तरी माणूस दिसतो का? 140 कोटी संख्या आहे भारताची. गिरगावच्या बाळ्याच्या अंगठ्यावर जे ठसे आहेत ते कोणासारखे आहेत का? जागा किती मोठी आहे. इतक्या जाग्यात 140 कोटी बदल. काय डोका असं पण एका जागेवर इचकलं. कामाना असा फटका हल्ला. अपूज्य ठरले. हो काम इतका बेकार. भगवान शिवजीला एके दिवशी त्रिशूल डमरू हरपावं लागलं. त्रिशूळ गेले डमरू गेले गेले राग्रांबर दिगंबर रूप झाला झाला पंचनन दिगंबर रूप झाला झाला पंचनन. दिल्लीच्या पाठी लागे 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 पंचन. यायच्या पुढे आपण देशाल गात. हो ना. आडत दुकानदार बसला झाडूनच गाल सुरुवात केली.
शिवजीन बेजार केलं, मा पंढरपुरातल्या मालकाला कामान बेजार केलं. हो लय काम बेकार. एक नालायक मारण्यासाठी पंढरपुरातले मालक पुढे आले. नालायकाची बायको फार हुशार आबा, नुसती हुशार नाही, सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, पावन होती. हरिराजे तिचं नाव होतं वृंदा. हो तुळशी समान, आवळी समान, जाई समान, इतकी पवित्र भरतराजे, इतकी पवित्र. तिचा नवरा नालायक जालिंदर आहे. कारण हे मरत नव्हतं ना, हे जर मेलं नसतं तर त्या प्रांतातले मंदिर शिल्लक राहत नव्हते. हो काय काय भागात लय रावण जन्माला आले हे नालायक, पण बाईच्या पुण्याने हे मरण काम करावं लागला. हरिहराची आबरू घेतो. काय आबरू गेली पंढरपुरातल्या मालकाची? दगड होऊन पडला मालक. 360 तीर्थापैकी एका तीर्थात देव दगड झाले. कोण्या तीर्थात? गंडकी नावाच्या गंगेत भगवान पाषाण होऊन पडले. महाराज जराशी झळ लागली कामाची तर पंढरपुरातला मालक बेजार, काशीतले मालक बेजार, ब्रह्मदेव बेजार, तुम्ही आम्ही किती बेजार होतो. मग कामांत करण्यापासून चुकीची गोष्ट आहे. काम बेकार, फार काम, फार काम. एका साधूला इंद्र घेऊ लागला. इंद्र जीवच न. इंद्राच्या पत्नीनं आमरस केला. आता नाही पाऊस पडला, लय मध्ये ऊन होतं कडक, आंबेरस केला. त्या दिवशी गुरुजी आम्ही रघुनाथ बाबा होतो तिथे. आंबेरस केला, कुरड्या होत्या. तुमच्याकडे कुरड्या आंब्याच्या रसात खात नाहीत का? ते आमटीत खाते का? तुम्ही याच्याकडे पाहिलं त्या दिवशी मी एकटा रसात खातो, आमटीत खातो. मी काही विचारलं नाही. किस देश की बोली, किस देश की गाली होती. एका भागात गेलो तर आमचा मित्र लग्न लावायला गेला. तिकडे बसून लग्न लावायची पद्धत होती. तेव्हा इकडे मेनू तुला काय करायचं, झोपले तरी बोल. हे त्या याच्यात काय तिखट सारणी काय म्हणतात, सा त्याच्यात कुरड्या बुडू लागले. मी रसात दाबू. आता यायचं पाहिलं मला एवढं वाटू लागलं. पाहिलं हे म्हणत असतील गिरगावकरांच्या गोळ्या संपल्या. मी म्हणलं नाही एकट्याच्या संपू द्या, तुमच्या साऱ्याच्या संपल्या. तिकडं तो भाग असतो काम घ्यायचा. सांगू काय झालं? हा याला मारणं गरजेचं होतं. पाषाण काम. हा एक महाराज त्याला इंद्र भिऊ लागला. हे चाललं इंद्र भिऊ लागला. इंद्र बायकोन वाढत ते जेवच ना, कमी जेवलं. काय झालं नेमकं तुम्हाला? कसं काय? तुम्हाला वाटत नाही का आपण येतो म्हणून? निकालाच्या आजची गोष्ट सांगायची. तुम्ही मला अशी धसकी काऊन बसली? वाटत नाही त्यांची वायर गेले उशिरा करायला. कस काय तुम्ही असे चळचळ का पाहिजे? काय नाही म्हणले आपली खुर्ची जाती. कोण नेत आहे? ते महाराज. आणि ते महाराज हो म्हणे ते साधू समजून. साधू साधा असतो का? साधू थोर जाणं कधी विश्व कोणावर टिकून माहिती? साधूवर टिकून. एक जण म्हणला शिवजीमुळे विश्व टिकून, पंढरपुरातल्या मालकामुळे विश्व टिकून, आणि हे दोघ साधूमुळे टिकून. ज्ञानोबा तुकोबा जर जन्माला आले नसते तर पंढरीतले मालक म्हणजे विष्णू परमात्मा, काशीतले मालक म्हणजे शंकर जगाला कळाले नसते. कुळीची हे कुलदेवी केली ठावी, आमची आ भावी तुझं देव पण हे का विसरून. इतकी मोठे साधू, इतकी मोठे साधू. याच्या पलीकडे सांगू का किती मोठा आहे साधू? त्या दिवशी आपण एक त्या श्राद्धात प्रमाण सांगितलं होतं. देवाची पूजा चालू असताना ज्ञानोबा तुकोबा आले.
तर देव सारावे, संत पूजावे, इतके मोठे साधू आहेत, एवढे मोठे साधू. आणि म्हणून त्या साधूला देव भेटतोय, देव देव भेटतोय. साधूने लिहिलेल्या लेखणीच्या व्यतिरिक्त तिला इतकं वागलं नाही. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन, इतका साधू मोठा. साधू पद घेऊन जातोय. बाई हुशार होती, तिनेही भाकरी बंद केली, जरा कमी जेवली. तिची मैत्रीण नालायक होती. इंद्रानं 9 चुका केल्या का? मित्रांमुळेच केल्या. उरंदे सारख्या पवित्र साध्वी स्त्रीवर अन्याय करत असताना इंद्राला 2 देव हरामखोर भेटले. नाव सांगत नाही, कुठं थोडं घेतलं, घरी गेल्या पा. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, चारुहास, परमहंस या सगळ्या देवतेपैकी 33 कोटीपती देव 2 नालायक भेटले आणि ती कोंबडी झाली. आणि महाराजाच्या दारात रात्री 1 वाजता आरडली. कोंबड 1 वाजता आरडत का? कोणाचं बी पहाटच बोंबल ते 1 वाजता नसतो कोंबड आरडत. आणि म्हणून महाराज आंघोळीला निघाले. त्या 2 देवाच्या संगतीमुळे इंद्र वाजला. संगत चांगल्याची असली पाहिजे. शचीला मैत्रीण एक चुकीची होती. तिनं सांगितलंय महाराजांना मी संपित आहे. कसं संपित आहे? अप्सरा, तिलोत्तमा, मेनका, देवांगना, उर्वंशी, रंभा यांच्यातली एक जण बोलवली आणि महाराजांच्या आश्रमावर पाठवली. सारं वाचलं. एके दिवशी रडू लागली. वेगात सांगतो, किती काम बेजार आहे आणि ह्या कामावर ज्यानं जे प्राप्त केलं तो नर आहे. सांगतो शेवटी माझं मत आहे, रान कमी झालं असेल तरी पण आऊ तू भाटे हल्लं इतकं नाटक मी काय गवत राहते. ठीक आहे, आता येईन ना कळलं काय ताण. मी काय असं इकडे तिकडे नदी थोडंच फिरायला अभंगाच्या कडव्याच्या बाजूला कीर्तन जर लांब फिरत असेल तर समजायचं चुकीची जात आपल्यात आली. ज्याला कळ उगवसत नाही का ते आपल्यात आयालाच नाही पाहिजे. आलं यायनं जर स्वीकारलं तर मग पापूत आलं समजायचं. यायचं बोलायचं आपल्याकडे संप्रदायाचा नियम आहे. रडू लागली ती. महाराजांनी विचारलं काय झालं रडायला? काय नाही म्हणले, लय बेकार लोक आहेत. काय झालं का म्हणे? 15 दिवस झालं तुमच्या दर्शनाला आले. लोक म्हणले महाराजांनी संलग्न केलं. कोण म्हणतंय? ती म्हणली नाव तरी कोणाकोणाच सांगू, अख्खा तालुका म्हणतो. आणि आता दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन दुसऱ्या जिल्ह्यात पण गेलं म्हणले ती लोक, तुम्ही लग्न केलं. महाराज म्हणले इतका चांगला वागतो तरी लोक नाव ठेवले, जाऊ दे आपण लग्नच करू. लग्न करू म्हणल्यावर ती म्हणली बाई ह्या जटा ह्या नाकाच्या चोंबडी ओपत नसते, तुम्ही का नाही कटिंग करून. ते म्हणजे चट हा तसं नसतं म्हणजे. नवरदेवाचा कुठं सागर गोटा असतो का? अशी कट बी मग ढवळे केस त्याला वंगण लावू. त्याला आता काय म्हणता तुम्ही? त्यावेळेला वंगण म्हणते. वंगण म्हणायची, वंगण लावू. आमच्याकडची भाषा आहे मराठवाड्यातली, तुम्हाला उशिरा कळलं. होत असतं कधी कधी. एक माणसं 2दा हसते. ज्याला ऐकू येत नाही ते पुढचं हसल्यावर एकदा हसत आणि पुढचं कशासाठी हसले ते कळाल्यावर एकदा हसत. तसं तुमचं काम होईल. आता नंतर कळलं तुम्हाला वंगण कशाला म्हणते. मग गेले का आमच्या नावीदादाच्या दुकानात. तर त्या नावीदादाच्या दुकानाकडून आबा महाराज गेले की नावीदादा त्यांच्या त्या गल्ल्यातलं काय म्हणते त्याला धोपटी वगैरे त्याच्यातला आणा आतला काढायचे, महाराजाच्या हातावर टाकायचे, ते नावीदादा दर्शन घ्यायचे. आपल्याकडे आदर आहे, साधूचा आदर आहे. पण महाराजाचा आदर करणारा नावीदादा महाराजच खुर्चीवर बसले. या नाही चला कट करा. ते म्हणजे काही तुमचा पट्टाभिषेक वगैरे काही संन्यासाचा नाही म्हणजे ते तसा पट्टाभिषेक वगैरे काय नाही, आपला दुसराच अभिषेक होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या त्या वगैरे वगैरे असं कटगीट मारा. मग ते कट मारला म्हणले मिशावसं नाही म्हणले, ते तलवार कट करायचा. त्याला वंगण लावलं सगळं. महाराज लगे असं झटकून बिटकून सगळं तपशी वगैरे बाहेर निघल्याबरोबर नावीदादा म्हणले काय बेडा माणूस तू पाया पडून दक्षिणा देत होता आणि आज कटिंग केल्याचे पैसे मागायला. ते म्हणजे पाया पडून दक्षिणा देत होतो तेव्हा तुम्ही महाराज होता. आता तुम्ही सामान्य माणूस, मी पोटासाठी व्यवसाय करतो ना, कोणाचाही पोट आहे पैसे द्यावा. महाराज म्हणजे आपल्याकडे काय नाही म्हणजे कटोरं देऊन टाका. महाराजात भिक्षा मागायचं कटोरं होतं. महाराजांनी उदात्त अंतकरणाने गेलं. त्याला वाटलं आता भिक्षा मागायची गरजच नाही,
तिने पोळ्या केल्या असत्या. पोळ्या अशा नसतील कधी. तुम्ही मी उगाच हो म्हणायला गेलो आपल्याला. पुरणपोळ्या केल्या असत्या, नाही तर मग मांडे केले असतील. येऊन टाक कुठं. महाराज आश्रमावर गेले तो तिने आश्रम फुकून दिला आणि वरी गेली. आणि रस्त्यात एक व्यक्ती भेटली. महाराज जटाकम काय आशा तो केशनाशा बहती रहे जमुना, गंगा नहीं पर्वकाळ नहीं काय को जटा उतारा. आशा तो केशनाशा बहती रहे जमुना, आईशी रांड ठकडी मिली हजान ले गया भगुना. 15 दिवसाला इंद्राच्या खुर्चीवर बसलेला महाराज कोणी बेजार केलाय? काम्यानं. या काम्यानं इतका काम काम ज्यानं जिंकलाय ती माणसं किती मोठी असतात माहितीये? ज्यांनी काम जिंकलाय 700 वर्ष होऊन गेले ज्ञान भरायला. 400 वर्ष उभं राहायला. 400 वर्षापेक्षा जास्त नाथांना. आजही त्यांच्या वारीत आपण चालतो. उद्या चालायचं आपल्याला. दादांची वारी उद्या 20 तारखेपासून, 29ला आळंदीतल्या मालकांची, 28ला देहूतल्या मालकांची प्रस्थान होती. कामावर यांनी जय प्राप्त केला हे लोकांचा अधिकार इतकं नसायचं. ऐका पुढे किती काम श्रेष्ठ. एकच वाक्य सांगतो, वेळ संपत करतो. माझ्याकडून बोला बोल. बरेच माणसं समचेकून बोलत नाहीत म्हणून पडत येत. असं बोलावं खरं. कामक जिंकला ती माणसं किती मोठी. सतवीचा लिखाण चुके ब्रह्मादिका. कोणाचं वाक्य? मालकाचं वाक्य. सटवीचं विधान हे ब्रह्मदेवाला सुद्धा बदलता येत नाही. मालकाची वाक्य खोटं नाही. का वाक्य खरंय? कारण ब्रह्मदेवाला सटवीचं विश्व जरी ब्रह्मदेवाने निर्माण केलं असेल जीवसृष्टी, पण तरी सटवीनं लिहिलेलं वाक्य ब्रह्मदेवाला बदलता येत नाही. याचं एकमेव कारण आहे ब्रह्मदेव काम जिंकू शकत नव्हते. नामा मन कर मरे खा देवाची नाथ सटवीचं काम आहे. नाही ऐकत सटवी कोणाच्या बापाचं. पण काम ज्यानं जिंकलाय का त्याला पाहिलं चळचळच कापती. ज्यानं काम जिंकलं का गुरुजी आबा त्याला सटवी अशी चळ 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 कापती. तुमची आमचे भविष्य लिहिणारी सटवी चळचळ कापण काही नवल नाही. रावणाचं भविष्य लिहिलंय का सटवीनं? रावणाचं भविष्य. कुंभकर्णाचं भविष्य लिहिलं. इंद्रजिताचं भविष्य लिहिलं. अशी सटवी. पंढरपुरातले मालक बेजार आहेत कुंभकर्णामुळे. बेजार. डोक्यातला घाम पायात आलाय. कोणाच्या? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या. कामावर जे प्राप्त केलं ती माणसं किती याच्यावर सांगता. कामावर जे प्राप्त केलेली माणसं. कामानं किती लोक बेजार केले आतापर्यंत यादी ऐकली. पण कामाला ज्यानं जिंकलंय तो माणूस किती मोठा असता एवढा पुरावा आहे का? मग आपण विठोबा रुक्माईचं कशी नाही. किती मागायचे ट्रॅक्टर आणलं की आपला बांधायला की वळीला पाहिजे. दुसऱ्या जणांना पेशल घालायचं आहे का नाही? आता काय तुम्हाला मी फार चांगलं सांगणार आहे. 11 वाजल्यावर काय सांगू? आधी गाणे म्हणले आणि 11 वाजायला लागले म्हणतो आता तुम्हाला मी फार उत्तम सांगणार आहे. तू हा उत्तमपणा तिकडच जा. आता आपल्या याच्या चौकटीत 200 जरी गाई म्हशी असल्या तर सडा आपल्याच अंगणात टाकाव. शेजारणीच्या अंगणात गेला की तिच्या पोटात डबा उठवतो. मग अंगण घेते काय? इथून का तू इथं का तुम्ही समाधी बांधायची? इतकं सोपं आहे का? बेजार ही झाली ती समाधी बांधायची. दुसऱ्याच्या अंगणात नाही रांगोळी, आपल्याच अंगणात रांगोळी काढायची. आणि लयच काढा वाटली तर देवाच्या दरबारात काढायची. शेजारणीच्या दारात रांगोळी काढली की तिच्या पोटात डबा उठवतो. मग अंगण घेते.
आपल्या आकाशात दर पंढरपुरातले मालक चलचल कापायले. काय करावं? ज्यानं काम जिंकलाय त्याच्याकडे पाहिलं. मारुती नाही वाचत रे आता, शक्य नाही बापू, जगणं शक्य नाही. का प्रभू? का का हे वाचू देत नाही रे, याला लय मारतो पण हे मरत नाही, हे मला मारायच्या मागे. मारुतीरायनं सांगितलं, माझ्यासारखा निष्ठावंत भक्त ज्या महात्म्याच्या सानिध्यात, ज्या देवाच्या सानिध्यात आहे, आणि माझ्यासारखा सेवक असताना मालकाला जर त्रास होत असेल तर या सेवकाला लोक पांचट म्हणतील. मारुतीरायने सांगितलं, थोडा वेळ दम धरा, मी येतोय तिकडे जाऊ. ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा याचं मरण कशात सांगता येईल? म्हणजे आपल्याला सांगता येत नाही, ती सटवील माहिती. आणि ब्रह्मदेवाला मारुतीरायने विचारलं, सटवीला जन्म कोणी दिलाय? ब्रह्मदेव म्हणजे मी दिलाय. मग तुम्ही जिला जन्म दिलाय ती तुमचं ऐकत नाही का? ती म्हणजे कोणाचंच ऐकत नाही, मोह काय ऐकते? मारुतीरायने ब्रह्मदेवाने सांगितलं की कोणाचंच ऐकत नाही तर मग काय ऐकते? मारुतीराय म्हणजे तुमचं ऐकत नाही? नाही. शिवजीचं? नाही. प्रभू रामचंद्राचं? नाही. मारुतीराय म्हणजे मी पाहतो तिची सोय. त्या ती घ्यायचं ऐकत नाही म्हणजे तुला शहाणी का? सटवीच्या घरी. कोणाच्या घरी? मारुतीराय सटवीच्या घरी. सटवी सटवे असं नाही म्हणलं हो, असं नाही, मिहिरी म्हणायला लागलं. माय आपल्या कोणाकडून काय घ्यायचं असेल तर हिशोबातच बोलावं लागतं. काय त्यांचं वैभव का? या परिसरात त्यांच्यासारखा परमार्थिक कोणीच नाही. त्यानं चावणं गेल्यावर मला घातली होती, तरी तू चोंभाळ्या. दक्षिणेसाठी त्याला चोंभाळायला लागला. यम तुला इतका चोंभाळीन की अंगावर कातडच होणार नाही. या संप्रदायातल्या लोकांनी चुकीच्या लोकांना चोंभाळणं म्हणजे पूर्वज नरकाला जात असतात. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरस्तुती, माझी परिसावी विनंती. निंदा तुला स्तुती करावी देवाची, कीर्ती नालायकाची. हा शब्द मी घातलाय. कीर्ती मानवाची इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या नाही सांभाळायचं. आपला बैठकीत विषय झाला. नालायकाला चोंभाळला माणूस श्रीमंत होत नाही. त्याच्यासाठी चांगलं पुण्य करावं लागेल, चांगलं कर्म करावं लागेल, माणूस मोठा होत असतो. 2 लाखाला 15 लाखाला बैल घेतला. कशाचा? शंकरपटाचा. गावरान तूप लावलेला उंडा खातो, पण मालकान टाकल्यावर. आणि देवाला सोडायला कठाळ्या. कोणाची मका हानी तू? मग 15 लाखाला घेतलेला बैल पडल भोईकर मोठा का देवाला सोडायला मोठा? देवाला सोडायला मोठा. नशीब घेऊन आला अन्न मान म्हणून भंगिरायचे कपडे वाचित नाही, त्याची नाही बुटं उचलायची. मग पुढचा जन्म भगवंत नालायकाचे बुटं उचलायचं काम करायला लागतो. या संप्रदायाला जपलं पाहिजे. काम साधवायचं. हे माय आता मारुतीराय तिला माय म्हणलं जर शिवाजनातच आलं. मला मारुतीराय माय म्हणते. लंकेच्या राजाचं भविष्य लिहिणारी बाई, आणि त्या लंकेच्या राजाच्या दाढी मिशा जन जाळल्यात तो तिला माय म्हणतो. त्याची लंका जाळली, येणे जाळी लंका, आणि ते मारुतीराय तिला माय म्हणते. महाराज हिला माय म्हणण्याची हौस मारुतीराय नव्हती, पण रामागड्याची पंढरपुरातल्या मालकाविषयी मारुतीरायला आवड होती. आणि मालकाला काही होऊ नये याच्याकरता त्याचा सामान सटवीची काय कथा आहे?
अहो सटी ब्रह्मदेवाला भेट नसेल पण मारुतीराय पुढे काय ती पायाला चिटकल्याच्या मातीची पात्रता नाही का काम जिंकलंय महाराज कामाची ताकद इतकी मोठी सटवीनं लिहिलेल्या दिवशी माणूस मरत असतो हे तुम्हाला कळतंय ना सटवीचा लिखाण चुकी ब्रह्मा लिखाण हा मग सटवीनं ज्या दिवशी मरण लिहिले त्या दिवशी माणूस मरतो पण माणसाला कोण मारतो भरत बुवा यम आणि यमाच्या डोक्यावर पाय कोणी दिलाय जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय पण ही ताकद तुकोबारायचं कधी काम जिंकलाय महाराज तुकोबारायला फसवण्यासाठी एखादी सुंदर स्त्री यावा जाई हो तू माते नखरी सायास आम्ही विष्णुदास पैसे नो काय ताकद माय शब्द बाई स्वाधीन होती बा त्या बाईनं सांगितलं तुकोबाराय तुम्ही मला माय म्हणतात पण डोळे काऊन झाकले साधा प्रश्न काय हो तुम्ही जर मला बहीण म्हणत असताल तर डोळे कसे काय झाकले तुम्ही मला मुलगी म्हणत असताल तर डोळे कसे काय झाकले माय म्हणत असताल तर डोळे कसे झाकले महाराज ते तुकोबाराय होते खालीवरी कोणी महाराज असताना धोतर पिवळं होऊन गेला असता ते तुकोबाराय होते तुकोबारायने सांगितलं माझी माईकडे बघून पोरानं डोळे झाकू नये पोरीकडे बघून बापानं डोळे झाकू नये आणि बहिणीकडे बघून भावानं डोळे झाकू नये हे 3 न्याय आहेत पण मी तुला माय म्हणून डोळे झाकले ते याच्याकरता झाकले मी पंढरीतल्या मालकाचं स्मरण डोळे झाकून केलं आणि डोळे झाकून पंढरीतल्या मालकाचं स्मरण केलं आणि त्याला एकच मागितलं पुढचा जन्म तुझ्यासारख्या सुंदर माईच्या पोटी दे फसवण्यासाठी आलेली बाई स्नान करून तुकोबारायचा श्रोता झाली ताकद कशाची काम जिंकण्याची म्हणून जगाच्या यमाच्या डोक्यावर पाय देणार काम जिंकणारी माणसं एवढी मोठी ताकद असतात शक्तिशाली असतात चला हे माय काय का मी मारुती मला कुंभकर्णाचं मरण पाहिजे बाहेर वा म्हणजे बाहेर वा मारुतीरायने सांगितलं बाई तुला माहित आहे का सांगत नाही रावण आणि कुंभकर्ण फार दाढ आहेत मारुतीराय म्हणले बाई तुला एक माहिती का यायचं गाव मॅच जाळलं ना बाई म्हणली ते तूच का अरे तुला नाही बोलली काय माई तिच्या आरोग्य बोलायला मारुतीराय हो म्हणजे मीच दाढी मिशा जाळणार आहे म्हणजे मीच मग तुला लक्षात येतं का बाई आता मी तुला माय म्हणतो तू सांग ना मरण ती म्हणली तरी पण मला लेकरं बाळ आहे तर रावण आमचं घर पेटून देईल तुम्ही जेवून जा रस केला पापड्या केल्या भजे केले मारुतीरायला जीव घातलं पण 3 नाही भजे खाल्ली 3 माहित होतं हे गेल्याशिवाय भजे कसे खाऊ तिथं तुमच्या मी ते दिस सांगितलं आमच्या एकदा अनेक जण मला असं जेवायला बोलले गेलो जेवायला आणि सगळेजण जेवलो 1-2 जणी बायका बाहेरच्या होत्या आणि 1 जण त्याची बायकोच होती स्वयंपाक केला फोन आला मग बाहेर गेलो येता येता पडवीत पाहिलं तर 3 जणी जेवायला बसल्या 2 जणी भजे खात होत्या आणि 1 खातच नव्हती ती घर मालकी होती मग यजमानाला म्हणलं का इतके सुंदर भजे केले तुमच्या मंडळी कसं काय खात नाही त्यामुळे ती जेवताना खात नाही म्हणलं कधी खाती तळताना कारण गार झालं तिला खावा तळतानाच काय स्वयंपाक केला जीवन जाऊन मारुतीराय म्हणजे बाई जेवायचं लांब राहती मालक दुःखी मी कसा जेवण मला सांगावं लागतं तिनं सांगितलं मी तुम्हाला सांगते पण कोणाला सांगितलं म्हणून नका मारुतीराय म्हणले बाई मी जरी नाही सांगितलं तर कुंभकर्णाचं मरण मला कळल्याच्या नंतर ब्रह्मदेव सरळ म्हणेल की मरण फक्त हिला माहित आहे आणि मारुतीरायला कळलं त्या अर्थी हिनं सांगितलं ती म्हणजे ब्रह्मदेवाला कळू द्या मी त्याला घेत नाही ब्रह्मदेवाला कळू द्या मी ब्रह्मदेवाला भेट नाही दृष्टांत संपला ज्यानं जन्म घातलाय त्याला भेट नाही भीती कोणाला ज्यानं काम जिंकलंय त्याला काम जिंकण्याची ताकद किती मोठी पुढचा पुरावा आहे का रणभूमीत मारुतीराय आले आणि मारुतीराय तर रणभूमीत आल्याच्या नंतर शेपटीला परिणाम केला स्वतःच्या शेपटीला दरुनिया पुच्छाग्र भागे रामायण नाही पाहता हा तुम्ही पुन्हा म्हणता लाभाय मेले रामायण ऐकले हे रामायणात पाहायचं नाही दुसरीकडे पाहायचं दरुनिया पुच्छाग्र भाग शेवटचा भाग धरला सांभाळलं तिला भाई मालकाला गुदगुली करावं लागते गुदगुली म्हणजे मस्करी गुदगुली म्हणजे चेष्टा गुदगुली म्हणजे मस्करीत मला बघेल मस्करी मस्करी मस्करी
महाराज मारुतीरायची शेपूट रडत होती. तिनं सांगितलं पवन सुता, आता त्यांचे चांगलं होते. मारुतीराय, मी भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या काखेत जाऊन गुदगुदी करायची, मस्करी करायची. मला दुःख एका गोष्टीचं आहे मारुतीराय, त्यांनी जर वेगात शक्ती तोडून टाकली तर तुमच्यासारख्या पवित्र शरीरापासून मी अलिप्त व्हाले. मला याचं दुःख वाटतंय, याच्याकरता मी मस्करी करत नाही. मारुतीरायनं पुन्हा संभाळून सांगितलं, बाई एकच काम कर, त्या मालकाच्या हिताकरताच मला मस्करी करायला लावायची तुला. आणि प्रभू रामचंद्र भरत युद्धात मग्न येतो. आणि शेपटीनं बगलात जाऊन अशी गुदगुदी केल्याबरोबर रामचंद्र हात झटकीला. शूर माणसं मागे पाहत नाही तू, युद्धात मग्न होते. मारुतीरायनं पुन्हा शेपटीनं सांगितलं, जोरात करणं गुदगुदी इकडच्या बगलात. झटकून टाकली. झटकिल्याबरोबर शेपटी लांब जायची. मारुतीरायनं सांगितलं, अशी गुदगुदी कर की रागानं त्यानं मागं पहा. आणि मग त्या शेपटी अशी गुदगुदी केल्याबरोबर प्रभू रामचंद्र पिंपरी कोण पाहिल्याबरोबर मंदिराचे मालक होते. आश्चर्य वाटलं. म्हणता माझ्या काय भीती तुला माहिती आहे काय प्रभू? अरे मी तर मला मारते, तू माझं भजन करतो आणि तू माझं भजन करून एवढ्या युद्धभूमीत तू माझी मस्करी करतो, चेष्टा करतो, गुदगुदी करतो, याचं तुला काही वाटत नाही? हे मारतंय का रे मला? मारुतीरायने सांगितलं, प्रभू आता ते तुम्हाला नाही मारणार. एकदा वळून पाहता का? ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने युद्धभूमीकडे पाहिलं त्यावेळेला कुंभकर्ण तोंडावर पडलेला होता. सारथी बोंबलू लागला. कुंभकर्ण बगोरी गुरुजी मृत्यू पाहता. ढास ढास पंढरपुरातले मालक रडत होते. मारुती जी, कोणी मारलं कुंभकर्णाला? मारुतीरायने युद्धभूमीत प्रणाम केला आणि प्रभूला सांगितलं, प्रभू कुंभकर्णाला तुम्हीच मारलं, मी नाही मारलं. प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंता खोटा मोठेपणा देतोस मला? अरे मी लाखो बाण सोडले तरी त्याच्या अंगावरचा रोम गेला नाही, एक रोम निघला नाही, रोम निघला नाही, एक रोम. उलट मी तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर तो मृत्यू पावलाय. तू शस्त्र कोणतं सोडलंस? मारुतीरायने सांगितलं, प्रभू माझ्या शस्त्रानं जर तो मेला असता ना तर मी तुम्हाला सकाळपासून बेजार होऊ दिलं नसतं प्रभू. त्याने एकच शस्त्र पाहिलं, तुमच्यासारख्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची पाठ पाहिली. पाठ पाहिली. प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता आमच्या या सूर्यवंशामध्ये रणात पाठ दाखवणं हे निश्चित सांगितलं. तुझ्या शेपटीनं माझी मस्करी कशी करता केली? सटवीला विचारून आलं, प्रभू कुंभकर्णाचं मरण त्याच दिवशी होतं. विरोधकाची पाठ ज्या दिवशी पाहिली त्या दिवशी कुंभकर्ण मरेल. आणि तुम्ही अशी पाठ दाखवू शकत नव्हता प्रभू, अशी पाठ दाखवू शकत नव्हता. माझ्या शेपटीनं तुमची मस्करी केल्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघितलं आणि पाठ विरोधकांना पाहिल्याबरोबर कुंभकर्ण मृत्यू पावला. कडकडाट मिठी मारली. लक्ष्मणजी बाजूला होते. पुष्पदंत नावाचं एक वानर होतं. समुद्राच्या कडेला बहरलेलं फुलाचं झाड होतं. त्याची वंजूळ भरून फुलं आणले आणि शेषाच्या हातात लक्ष्मणजीच्या हातात दिले. आणि लक्ष्मणजीनं फुलाची आरास मारुतीरायच्या डोक्यावर केली आणि गळा भेट घेतली. फोन सुद्धा माझ्या प्रभूची पाठ पाहिल्याच्या नंतर विरोधक मरतोय तुला कोण सांगितलं? मारुतीरायने सांगितलं.